मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला आपलं आयुष्य चांगलं करायचं असतं आणि त्यासाठी आपण ठरवतो की आपल्याला काही सवयी लावायच्या आहेत. जसं की आपल्याला पुस्तकं वाचायची सवय लावायची आहे, वर्कआउट व्यायाम करायची सवय लावायची आहे. पण काय होतं मित्रांनो, खूप वेळा असं होतं की आपण सवय लावायचं ठरवतं आणि काही दिवस केल्यानंतर मे बी काही कामं येतात किंवा आपण कुठेतरी फिरायला जातो आणि त्यानंतर आपण विसरून जातो की आपण ही सवय लावायची सुरुवात केली होती, पण ती सवय कधी लागलीच नाही. आणि मग नंतर काही दिवसांनी आठवतं, अरे मी लाईफ चेंज करायचं ठरवलं होतं, पण ती सवय तर मी विसरून गेलो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अशी एक कोणती गोष्ट आहे ज्यावर जर तुम्ही फोकस केलं तर चांगल्या सवयी लावणं अधिक जास्त सोपं होईल आणि वाईट सवयी सोडणं खूप जास्त सोपं होऊन जाईल. तर हा जो व्हिडिओ आहे हा बेस आहे ॲटॉमिक हॅबिट्स जे पुस्तक आहे त्यावरती. सो आता कोणताही वेळ वाया नाही घालवता, चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही जर या सिरीजचे सगळे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहीत असेल मी एका व्हिडिओमध्ये 4 स्टेप प्रोसेस सांगितली होती. एक जी सवय असते त्याची सुरुवात कशी होते आणि शेवट कसा होतो, या 4 स्टेप्स असतात त्या मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या. त्यामधली जी पहिली स्टेप जी होती ती म्हणजे क्यू, म्हणजे की एक रिमाइंडर, एक ट्रिगर. आता हे जर तुम्हाला कळत नसेल तर प्लीज तो व्हिडिओ जाऊन बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्की असेल. तर समजा एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्याला सवय लावायची आहे बुक्स रिडिंगची, तर आपण ठरवतो की मला उद्यापासून बुक रिडिंगची सवय लावायची. मग आपण 2-4 दिवस करतो आणि त्यानंतर अचानक आपल्याला समजा काही काम येतं, कामाच्या नादात किंवा काही गडबडीत आपण विसरून जातो आणि मग ती जी सवय आहे ती लावायचीच आपण विसरून जातो आणि ती सवय आपल्याला कधी लागतच नाही. असं खूप वेळा झालं असेल. आता मी हे बुक रिडिंगचं खूप मोठं एक्झाम्पल घेतलं. खूप छोटे छोटे सवयी पण आपल्याला लावायचे असतात की माझ्या डोक्यात काय येतं ते मला नोट्स करून ठेवायचे आहे किंवा माझ्या स्टडीच्या नोट्स करून ठेवायचे. सगळ्या सवयी आपल्याला लावायच्या असतात पण आपण विसरून जातो. तर मग आता करायचं काय? बघा, मी सुरुवातीला म्हटलं होतं एक गोष्ट अशी ज्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे, ज्याने सवयी लावणं सोपं होईल आणि वाईट सवयी तोडणं खूप जास्त सोपं होईल. तर ती गोष्ट म्हणजे एन्व्हायरमेंट चेंज. आता म्हणजे काय हे नीट समजून घ्या. बघा, कोणत्याही सवयीची सुरुवात जी होते ती होते क्यूने, एका रिमाइंडरने, एका ट्रिगरने. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. बघा, आपल्याला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होमवर्क दिला जातो, ठीक आहे, आणि आपण घरी गेल्यानंतर तो विसरून जातो आणि मग नंतर आपल्याला जेव्हा आपण बॅग उचकत असतो किंवा एखादा फ्रेंडचा फोन येतो त्यानंतर आपल्याला आठवतं, अरे यार मला तो होमवर्क करायचा राहून गेला. बरोबर, असं होतं की नाही? तर असं का झालं? जेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी रिलेटेड गोष्ट सापडली, त्या होमवर्कबद्दल, समजा त्या होमवर्कची जी सब्जेक्टची वही आहे ती तुम्हाला दिसली किंवा फ्रेंडचा फोन आला किंवा बॅग तुम्ही उचकली, त्यानंतर तुम्हाला आठवतं की मला होमवर्क करायचं राहून गेलं आहे. हे केव्हा झालं? जेव्हा तुम्हाला एक ट्रिगर भेटलं, एक रिमाइंडर भेटलं, एक क्यू भेटला. आणि हीच पहिली स्टेप असते कोणत्याही सवयीची. सो आता हे जे एक्झाम्पलमध्ये झालं ना, तेच आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये करायचं आहे. एक्झाम्पलमध्ये काय झालं? जी गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची होती त्याच्याबद्दल काहीतरी रिमाइंडर तुम्हाला भेटला आणि मग तुम्ही ती सवय लावली. तर म्हणजे काय करायचं? आता बुक रिडिंगची सवय लावायची. तर तुमचे जे बुक्स आहे ना, आपण काय करतो, आपण कबर्डमध्ये ठेवून देतो किंवा अशा ठिकाणी ठेवून देतो जिथं आपल्याला दिसणार पण नाही. पण समजा मी आज पुस्तक वाचलं आणि मी त्या अशा कोपऱ्यात ठेवून दिलं जिथं मला दिसतच नाही. दुसऱ्या दिवशी मला आठवत सुद्धा नाही की अरे यार, मी कालपासून पुस्तक वाचायची जी सवय आहे ना ती सुरुवात केली होती, पण आज काय आठवलं नाही आणि मग आपण सवय लावायची विसरून गेलो. बरोबर. सो काय करायचं? तुमच्या टेबलावर ते पुस्तक ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथं तुम्हाला दरवेळेस दिसत राहील, म्हणजे तुम्हाला आठवत राहील, अरे मला पुस्तक वाचायचं आहे बरं का. आणि या आधीचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी प्लॅनिंग सांगितलं होतं जेणेकरून सवय लावणं खूप जास्त सोपं जातं. ती जर तुम्ही याच्यासोबत जॉईन केली तर खूप जास्त सोपं होईल तुम्हाला कोणतीही सवय लावायची असेल. सो मित्रांनो, ती जी एक गोष्ट आहे ज्याने चांगल्या सवयी लावणं खूप जास्त सोपं होईल आणि वाईट सवयी तोडणं खूप जास्त सोपं होईल, ती म्हणजे एन्व्हायरमेंट चेंज. म्हणजे अशा गोष्टी तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवा. आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय, मी तुम्हाला बाहेर जाऊन नाही म्हणत आहे, तुमच्या घरामध्ये जिथं तुम्ही राहता तिथं अशा गोष्टी ठेवा ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला कायम रिमाइंडर पाहिजे, ज्या सवयींबद्दल तुम्हाला कायम रिमाइंडर पाहिजे. आता समजा सवय तोडायची आहे, तर एक सिंपल एक्झाम्पल देऊन टाकतो. समजा तुम्हाला सोशल मीडियाची सवय तोडायची, तर काय करा, फोनमध्ये, आता फोनसुद्धा एक एन्व्हायरमेंट आहे, फोनचं सुद्धा एक एन्व्हायरमेंट असतं ना, की तुम्ही ॲप्स वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्यानंतर त्यांना वेगवेगळे डिझाईन्स आहे. सो ते एक एन्व्हायरमेंट आहे. मग काय करायचं? ॲपला हाईड करून ठेवा. जेव्हा तुम्ही ॲप बघशाल तेव्हा त्याच्याबद्दल मोस्टली जास्त विचार येतो, पण ॲप जर तुम्हाला दिसलेच नाही, एफर्ट जर वाढले, तर तुम्ही ती सवय खूप सोप्या पद्धतीने तोडू शकाल. सो आय होप तुम्हाला समजलं असेल एन्व्हायरमेंट चेंज का करायचं आणि कशा प्रकारे तुम्ही चांगल्या सवयी लावू शकता. असेच पुढं व्हिडिओ येणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स भेटतील की सवय लावायची कशी, आणि या टिप्स ॲटॉमिक हॅबिट हे पुस्तक आहे त्यामधून घेतलेलं आहे. सो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.